मित्रांनो, सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा लक्षात ठेवा, हा फोन जानेवारी 23, 2025 म्हणजे पावणे दोन वर्षापूर्वी लॉन्च झाला होता. पण आता जर का तुम्हाला एक अल्ट्रा फ्लॅगशिप फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे पावणे दोन लाख काहीच्या काही प्राइजेस झाल्या आहेत. हा एका फार चांगल्या डील वरती मिळतो आणि मी तुम्हाला प्राइजेस आणि डील सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही हा फोन आता घेतला पाहिजे का नाही, दिस इज व्हॉट दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी. आणि तुम्हाला एका शब्दात किंवा एका लाईनीमध्ये सांगू का, दिस इज वन ऑफ द बेस्ट डील्स आउट देअर. जरी पावणे दोन वर्ष जुना असला ना तरी हा फोन जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही डिस्प्ले घ्या, वन ऑफ द बेस्ट डिस्प्लेज आउट देअर, त्याचा काही प्रश्नच नाहीये. बिल्ड क्वालिटी म्हणा, टायटेनियम फ्रेम येते, गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन आहे, जबरदस्त. सॅमसंगचा अल्ट्रा डिस्प्ले काहीच प्रॉब्लेम नाहीये. डिस्प्ले बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत टॉप नॉच. म्हणजे जर का मला रेटिंग द्यायचं असेल तर लिटरली 9 on 10 मी देईन. विचार करा ना, आर्मर 2 ग्लास जे आपल्याला मागच्या वर्षी मध्ये मिळालं ते अजूनही फार एक हात किंवा दुसऱ्या फोनवरती मिळत असेल किंवा तेही नाही, इट इज रेअर. मागं सुद्धा विक्टस 2चं प्रोटेक्शन येतं, सो ड्युरेबिलिटीच्या बाबतीत ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. अजून एक गोष्ट मला फार आवडते या फोनमध्ये, आणि हा लक्षात ठेवा, हा फोन मी जवळजवळ 8-9 महिने ॲज माय डेली ड्रायव्हर वापरलेला आहे. त्याचे अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग याच्यावरती जे आहे ना, म्हणजे तुम्ही बाहेर सनलाईट मध्ये जेव्हा वापरता, यू आर गोइंग टू लव्ह इट. दुसरा म्हणजे डिस्प्ले एक्सपिरियन्स तर जबरदस्त आहेच. मोठा 6.9 इंचचा LTPO डिस्प्ले आहे, 1:120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. म्हणजे हे सगळे स्पेसिफिकेशन झाले, त्याच्या बाबतीत तर टॉप नॉच आहे. पण ऍक्च्युअल तुम्ही यूज करताना तेव्हा तुम्ही फरक कळतो, आणि मी वापरलेले म्हणून तुम्हाला सांगतो टॉप नॉच डिस्प्ले सुद्धा. पण जे स्टँड आउट माझ्या हिशोबाने होतं, वेदर इट इज सॅमसंग S25 अल्ट्रा किंवा S24 अल्ट्रा किंवा आत्ताचा S26 अल्ट्रा, तो म्हणजे वन UI चा एक्सपिरियन्स. मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की वन UI इज वन ऑफ द मोस्ट फ्लॉलेस OS. आणि फ्लॉलेस का म्हणतो, कारण कधी तुम्हाला बग्स वगैरे मिळत नाहीत, पण त्याहूनही जास्त जे अपडेट्स वगैरे तुम्हाला मिळतात, जे त्याचे AI चे फीचर्स आहेत, दे आर नेक्स्ट लेवल. गॅलेक्सी AI, वेदर इट इज ऍपल किंवा कुठलाही दुसरा अँड्रॉइडच्या दुनियेत कुठलाही दुसरा फोन कम्पेअर करा, गॅलेक्सी AI इज फार अहेड. बाकी सगळे त्याच्या खाली येतात. तर AI चे तुम्हाला लेटेस्ट नवीन फीचर्स मिळतात. कॅमेराच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे कॅमेराच्या बाबतीत भरपूर चायनीज ब्रँड जे आहेत ते पुढे गेलेले आहेत, हे मान्य आहे. पण जर का तुम्हाला एक डिपेंडेबल, रिलायबल, की मी फोटो काढला की असा यायला पाहिजे, असा एक कॅमेरा पाहिजे असेल ना, आय थिंक सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा इज द वन. आणि वेदर इट इज परफॉर्मन्स, कॅमेरा, डिस्प्ले, 1-1.5 वर्षानंतरही तुम्ही जर का आत्ता तो फोन घेतला, अपडेट वगैरे केला, चकाचक पुढचे अजून 4-5 वर्ष वापरू शकता. आणि तुम्हाला माहितीये का, 7 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळत आहेत. म्हणजे हा फोन जरी 1-1.5 वर्ष आधी लॉन्च झाला असला तरीही पुढचे 5-6 वर्ष तुम्ही ऍज अ फ्लॅगशिप फोन हा वापरू शकता. आणि हे सगळं मी का सांगतोय, कारण की ह्याची एक डील आलेली आहे, ज्या डील कडे बघून मला असं वाटतं की दुसरा आत्ता जर का तुम्हाला अल्ट्रा फ्लॅगशिप घ्यायचा असेल तर ह्या प्राइस मध्ये मिळणार नाही. म्हणजे हा 1,30,000, 1,35,000 या प्राइस मध्ये जो मिळत होता, हा लिटरली तुम्हाला विथ बँक ऑफर्स 86,000 मध्ये मिळतोय. त्याच्यामध्ये 40-50 हजारांनी जवळजवळ प्राइस कमी झाली आहे ऑफर्सच्या बरोबरच. पण 86 मध्ये जर का मिळतोय ना, डोळे झाकून तुम्ही हा फोन घेऊ शकता. आणि हे व्हिडिओज तुम्हाला अजून फ्रिक्वेंटली असे दिसणार आहे, डीलचे व्हिडिओ एस्पेशली फोन्सवरती. कारण की आता काय झालंय माहिती का, आम्ही एक रिसर्च सुद्धा केला होता, त्याच्याप्रमाणे सुद्धा 50-55% लोक त्यांचे बाईंग डिसिजन ढकलतायत पुढं. आणि जर का अशी एखादी डील येते की जिथं मला वाटतं की व्हॅल्यू फॉर मनी असेल, तर त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी करणारच. आणि तसाच हा व्हिडिओ सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्राचा. मी स्वतः वापरलेला आहे फोन, माझ्या हिशोबाने तोड नाहीये या डीलला. जर का तुम्हाला एक फ्लॅगशिप घ्यायचा असेल तर नक्की घ्या. मी इथं टॅग केलेला आहे, फ्लिपकार्टची लिंक आहे, नक्की जाऊन बघा, खाली सुद्धा लिंक देतोय, गो अँड चेक इट आउट. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.